भोसले आज आपल्या नीलकंठी गावामध्ये 2026 जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं व आपल्या प्रथमतः मी स्वर्गीय लोकनेते मोहन काका भोसले यांना प्रथमतः अभिवादन वाहतो। स्वर्गीय लोकनेते माननीय आमदार अनिल भाऊ बाबर यांनाही अभिवादन वाहतो। आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या गावचे एक युवक नेते, तालुक्याचे युवक नेते माननीय प्रमोद भैया भोसले यांच्या शिवसेना पक्ष प्रवेशाच्या निमित्तानं आज आपल्या तालुक्याचे खानापूर आटपाडी विधानसभेचे नेते व आमदार माननीय सुभाष भैया बाबर तसेच आत्ताच आपल्याला मार्गदर्शन करून गेले ते आटपाडी तालुक्याचे माननीय तानाजीराव पाटील साहेब आज या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित राहिलेले आमचे संतोष भाऊ पुजारी आटपाडी मार्केट कमिटीचे थोड्या वेळापूर्वी गेले। तसेच आज या नीलकंठीचे सुपुत्र माजी सरपंच माननीय बाबासाहेब काका भोसले तसेच आपल्या अर्जुनवाडीचे अक्षय शेठ अर्जुन तसेच आमच्या घाणंदगावचे सरपंच किसन शेठ कटरे साहेब तसेच हैदराबादचे शेठ धनराज भोसले शेठ, करसुंडीचे डॉक्टर माननीय उमेश पुजारी साहेब तसेच अजितजी कटरे, दादासाहेब सरगर मार्केट कमिटीचे संचालक व करसुंडीचे ज्येष्ठ नेते व माजी उपसरपंच नानाभाऊ पुजारी तसेच आपल्या गोमेवाडीचे युवक नेते संतोषभाऊ सरगर, घाणंदगावचे माजी सरपंच सदाशिव ढग्याबा आणि व्यासपीठावरील सर्व व आपल्या करसुंडी पंचायत समितीच्या गणाच्या उमेदवार डॉक्टर मीनाक्षीताई उमेश पुजारी व आपल्या नीलकंठी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सुनीता दत्तात्रेय सरगर व आपण सर्व आज या पक्ष प्रवेश व जिल्हा परिषद निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्व भागातून आलेले सर्वजण यांचं मी प्रथमतः आपण सर्व वेळात वेळ काढून थोडा कार्यक्रमाला वेळ झाला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मी करतो धन्यवाद। आज बोलायला झालं तर आज तुम्ही बघताय गेले बरेच दिवस आज निवडणुकीचं ही चालू आहे। आज बरेच दिवस झालं नगरपंचायत असतील, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषदच्या निवडणुका असतील, या निवडणुका काही कारणास्तव लांबल्या। आज जिल्हा परिषदच्या सुद्धा निवडणुका 3-3.5 वर्ष निवडणुका लांबल्या। आपण बघतोय आज येणाऱ्या काळात 3-3.5 वर्ष प्रशासकाचा काळ गेला। या काळात सुद्धा विकास कामाच्या बाबतीत बोलायला झालं तर तसा म्हणावा असा विकास काम झालं नाही। आज मी स्वतः स्वर्गीय लोकनेते मोहन काकांच्या पश्चात पाठीमागे जिल्हा परिषदच्या निवडणुकीला उभा राहिलो। आपण सर्वांनी या भागातून मला चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं। तिथली पंचायत समिती आपली तुम्ही सीट मला निवडून दिली आणि पलीकडले 2-3 गावात थोडं अडचण आल्यामुळे थोडक्या मतात पराभव झाला। त्याच्यानंतर आज वास्तविक बोलायचं झालं तर आज स्वर्गीय अनिल भाऊ असतील, अनिल भाऊच्या निवडणुकीत आम्ही एकमुखानं अनिल भाऊंच्या पाठीशी होतो। त्यानंतर सुभाषभाईंची निवडणूक झाली, सुभाषभाईंच्या पाठीशी एकमुखानं होतो। त्यानंतर मार्केट कमिटी आटपाडीची निवडणूक झाली, त्यामध्ये सुद्धा आपण एकत्र पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं लढलो। आज सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची सुद्धा निवडणूक झाली, त्यामध्ये सुद्धा एकत्र चांगल्या पद्धतीनं लढलो। जिल्हा मजूर फेडरेशनची सुद्धा निवडणूक झाली, त्या सुद्धा निवडणुकीमध्ये आपण चांगल्या पद्धतीने लढलो आणि आज आपल्या नीलकंठी गावचे माजी सरपंच बाबासाहेब काका भोसले आज त्या ठिकाणी जिल्हा मजूर फेडरेशनला आज उपाध्यक्ष आहेत। अशा पद्धतीनं आज बोलायचं झालं तर आम्ही रूट सोडला नाही।
आज सुद्धा ही जिल्हा परिषदची निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर सर्व तरातून एकच चर्चा झाली की भैया तुम्ही उभा राहायला लागते. आज मी सर्वांची चर्चा केली, काय करूया काय करायचं. सगळ्यांचे एक आले की भैया अजून एकदा उपआरक्षण पडले, तुम्ही सर्वांनी उभा राहावा. आज सुभाष भैया असतील, अध्यक्ष असतील, वर आज वरची मंडळी असतील, सर्वांशी आम्ही चर्चा केली की येणाऱ्या काळात आपल्याला निवडणूक लढवायची आहे. आणि भैयाने आम्हाला सांगितले की आपलं धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवायला लागते. ती एक त्यांनी कारण सांगितलं, वर एक चिन्ह आणि खाली एक चिन्ह, त्या पद्धतीने आपल्याला निवडणुकीत अडचणी वरच्याशी आम्ही चर्चा केली. त्या पद्धतीने ही निवडणुकीला आम्ही धनुष्यबाणा चिन्हावर लढवण्याचं ठरवलं. खास करून की आज बघताय मागचा एकत्रित आम्ही आलोय. आज भैयावर आज आमदार आहे. आज बोलायला झालं तर आज खासदार विशालदादा पाटील सुद्धा खासदार आहेत. येणाऱ्या जिल्हा परिषदेला मी उभा आहे. आज जे आपल्या काही कामाच्या जी काही प्रश्न असतील ती मी एकच तुम्हाला सांगतो की जिल्हा परिषदच्या मार्फत जे काय आज आपला करसुंडीची सिद्धनाथाचा भाग आहे, आज तिथून सुरुवात होती की आपल्या परिसरात शेवट जकाईदारा तीर्थक्षेत्राचा जो आपला भाग आहे, त्या भागाला आज देवस्थान मध्ये क मध्ये सुरुवातीला स्वर्गीय लोकनेते मोहन काका भोसले आणि ही सर्व देवस्थान क मध्ये घातले भैया. त्यानंतर आता अलीकडे आपलं सिद्धनाथाचं देवस्थान ब मध्ये गेलेलं आहे. निधी यायला लागला. आज आपलं घोडेखोर तीर्थ क्षेत्र असेल, बरीच कामं या भागामध्ये. आज टेंबूचं पाणी सुद्धा आलेलं आहे. टेंबूचं पाणी आलंय, शेतीचं क्षेत्र इथं वाढायला लागले. येणाऱ्या काळात आपल्याला ह्या ठिकाणी आज शेतीसाठी मस्त आज शेती झाल्या, पण आज अंतर्गत रस्ते नाही. आज माल तयार होतोय, माल तयार होण्यासाठी आज इथं आज आपल्याला कोल्ड स्टोरेज असू द्या, काही सुविधा असू द्या, आज आपल्या भागातील शिक्षणाचा विषय असू द्या, त्या बऱ्याच समस्या आहेत ज्या आम्ही जिल्हा परिषद मार्फत होणाऱ्या समस्या आहेत त्या जिल्हा परिषद मार्फत करू. आज वर आपल्याला सुभाषभाई आहेत त्यांच्या मार्फत होतील, वर खासदार साहेब आहेत त्यांच्या मार्फत होतील. आणि येणाऱ्या काळात जी काही योजना असतील ती आज ह्या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी तुम्ही मला येणाऱ्या 5 फेब्रुवारीला चांगल्या पद्धतीनं जिल्हा परिषदला मला एक मतदान धनुष्यबाणाला, पंचायत समितीच्या शीटला धनुष्यबाणाला मतदान देऊन आपल्या नीलकंठ पंचायत समितीच्या त्या गणात, म्हणजे आज तुम्हाला जिल्हा परिषदला मला एक मतदान आणि पंचायत समितीच्या गणाला एक मतदान, असं 2 मतदान द्यायचा तुम्हाला अधिकार आहे. आज 5 तारखेला आपल्या आज चिंचणीची यात्रा सुद्धा आहे. त्या यात्रेसाठी सुद्धा सर्व स्तरातून नियोजन करून मागमोर करून जास्तीत जास्त कसं मतदान होईल ते आपण सर्वांनी प्रयत्न करावं. मी एवढंच सांगतो की जास्त काय बोलण्यापेक्षा कार्यक्रमाला वेळ झाला, हेच ती बोलायचं आहे. अशा तुम्ही मला मतदान रूपी आशीर्वाद द्या एवढंच बोलतो. आणि खास करून बोलायचं झाला प्रमोद भाई यांच्या बाबतीत. आज प्रमोद भाई यांची आज आमची अध्यक्ष बोलले, भैया बोलतीलच. आज स्वर्गीय लोकनेते मोहन काकांच्या नंतर आज नीलकंठीमध्ये बाबासाहेब काका भोसले सरपंच माझ्या पाठीमाग जसे ठाम राहिले एक भाव म्हणून, आज दुसरा भाव माझ्या माग ठाम जिल्हा परिषद ठाम राहिलं, हीच मला मोठी गोष्ट आहे. आज एक भाव होता 2 भाव मिळाले. आणि प्रमोद भैया आम्ही सांगतो आमच्या एक स्वभाव आहे. आज भैयासनी सुद्धा माहिती आहे, आज काकांनी काँग्रेसमधून एकनिष्ठा जी आम्हाला शिकवली ती आम्ही एकनिष्ठेने मागची निवडणूक लढवली. आज त्याच्यानंतर आम्ही अनिल भाऊंच्या विचाराशी चाललो, सगळ्या निवडणुका त्यांच्या विचाराशी लढलो आणि आता सुद्धा मी त्यांच्या विचाराशी आहे. आम्हाला सरळ इकडे तिकडे जाण्याचा कधीही विषय आलेला नाही. एकच मार्ग धरला, त्या पद्धतीनं कुठेतरी एकनिष्ठा ठेवणं ही गरजेचं आहे. तसेच प्रमोद भैया तुम्ही माझ्या जिल्हा परिषदला माझ्या पाठीमाग दुसरा भाव म्हणून उभा राहिला. मी एकच शब्द देतो की माझ्याकडून आज कुठल्याला माणूस तुम्हाला दिसणार नाही कुठेही. आज तुम्ही तालुक्यात बघा, काकांच्या पैशात बरीच असतील, पण माझ्याकडून अशी कुठली तुम्हाला सहकार्य 100% आहे. आणि एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय भैया, धन्यवाद.